हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण मी माझ्या घरी दुपारच्या जेवणासाठी बनवला होता मस्तपैकी मूग डाळ बाटीचा बेत. वेगळी रेसिपी आहे, राजस्थानची स्पेशल रेसिपी आहे. सर्वांना माहिती आहे राजस्थानकडे बाटी खूप फेमस आहे, त्यापैकी आज बघणार आहे मूग डाळ बाटी. नवीन रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका. आणि खमंग अशी मूग डाळ बाटी तुम्ही घरी बनवून बघा. सोबत बनवली होती रस्सा बटाट्याची भाजी आणि कच्च्या केळीचं थंडगार असं कढी बनवली होती. तर आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळवू. त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ सकाळी भिजत घातली होती. मूग डाळ भिजायला काही वेळ लागत नाही, त्यामुळे मी सकाळी पहाटे भिजत घातली होती. नंतर मी बाकीची सर्व तयारी करून घेतली. मूग डाळ चाळणीमध्ये काढून त्यामधलं पाणी मी निथळून घेतलं. भिजलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न टाकता आपल्याला डाळ जी आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. वाटलेली डाळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपण बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकूया. मूग डाळ बाटीचं जो आपण कणिक मळतो तेव्हा त्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही, पण आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहे. त्यामध्ये आपण हळद, तिखट, धनापूड, मीठ, तीळ, ओवा आणि थोडीशी आपण कसुरी मेथी टाकणार आहे. कसुरी मेथी आणि ओवा जे आहे आपल्या हातावर मस्तपैकी क्रश करून टाकायची आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या चमच्या सहाय्याने मस्त मिक्स करायचे आहे, एकजीव करायचे आहे. कंटिन्युअसली आपल्याला 2-3 मिनटं मिक्स करत राहायचं आहे. साईडला आपण एका तडका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवायचं. 1 चमचा तूप घेतलेला आहे. जे मिश्रण आपण तयार केलं होतं मूग डाळचं त्यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे, खायचा सोडा. गरम तूप टाकणार आहे आपण मोहनसाठी. हे सर्व इन्ग्रेडियंट्स परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचे आहे चमच्या सहाय्याने. कंटिन्युअसली हलवायचं आहे. ते आपण टाकायचं आहे आपल्याला डाळीमध्ये मावल तेवढं गव्हाचं पीठ. सोबत टाकणार आहे आपण हिरवा कांदा, ओला कांदा असतो तो, कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची टाकणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने चोळून मिक्स करायचं आहे. डाळीमध्ये व्यवस्थित कणिक मसाला सगळे मिक्स झाले पाहिजे. चोळून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण थोडंसं पाणी टाकून याला मळून घेऊया. ॲक्च्युअली यामध्ये पाणी टाकलं जात नाही, पण थोडंसं मला कोरडं वाटलं होतं म्हणून त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी कणिक अशा पद्धतीने मळून घेतली आहे. आता आपण बाटी करायला घेऊया. त्यापैकी आपण कसा गोळा तोडून घ्यायचा आहे. आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे पोळपाटाला, किंवा तुम्ही पीठ लावून करू शकता. आता ही चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही इथे तेलाऐवजी तूपही लावू शकता. बाटीमध्ये ॲक्च्युअल तूपच वापरलं जातं, पण मी तेल वापरणार आहे. आता बघा चपाती लाटून झाली आहे. त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने तुम्ही तेल लावून घ्या. आता मी तुम्हाला बाटी कशी करायची ते शिकवते. त्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जी चपाती आपण तयार केली आहे ती फोल्ड करायची आहे. आता फोल्ड केलेल्या साईजवर परत आपल्याला पीठ टाकायचं आहे, कोरडं पीठ टाकायचं आहे. परत त्याला फोल्ड करायचं आहे. आता हे जे फोल्ड केलेली साईड आहे आपण ते लाटून घेऊया. हलक्या हाताने बेलण्याने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. आता या साईडवर आपल्याला तेल अप्लाय करायचं आहे. थोडंसं आपण त्यावर कोरडं पीठ टाकणार आहे आणि अशा पद्धतीचा रोल करणार आहे, जसं मी व्हिडिओ दाखवला आहे. दाबून घट्ट असे रोल तयार करून घ्यायचा आहे. आता एक धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला असं मधोमध आपल्याला कट करायचं आहे. जसं आपण पापडचा उंडा कसा कट करतो ना, सगळ्यांकडे पापड बनवतात ना उडदामुगाचे, तशा पापड सगळं आपल्याला धाग्याच्या सहाय्याने कट करायचं आहे. जी बंद बाजू आहे, जी बाजू दाखवली आहे व्हिडिओमध्ये, त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला होल करायचं आहे. तेल किंवा तूप टाकायचं आहे. त्याला एका साईडने असं पॅक करायचं आहे आणि ओबडधोबडच गोळा तयार करायचा आहे आपल्याला. का ते मी तुम्हाला पुढं सांगते. बघा तयार झाली आहे आपली बाटी. मी तुम्हाला एकदा परत करून दाखवते दुसऱ्या गोळ्याचं. आपली बाटी तयार झाली बघा. व्हिडिओ दाखवलेल्या साईडमुळे अशा पद्धतीने होल करून तेल किंवा तूप लावायचं आहे. त्याला फिल करायचं आहे आणि त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला हलक्या हाताने करायची आहे, घट्ट दाबून करायची नाही आहे. का ते मी तुम्हाला पुढं सांगते. अशाच पद्धतीने माझ्या बाकीच्या सगळ्या बाट्या मी तयार करून घेतल्या होत्या. आता हे जे बाट्या आहे मी आप्पे पॅनमध्ये शेकणार आहे. आपण जर त्याला दाबून गोळे जर घट्ट पॅक केले तर ते उकलणार नाही, आतपर्यंत शिजणार नाही, म्हणून त्याला आपण हलके प्रेस केलेले आहे. तुम्हाला आता कळलं असेल. किंवा तुम्ही याला तळूनही घेऊ शकता, किंवा एखाद्या गंजामध्ये तूप किंवा तेल टाकून तुम्ही कुकरमध्ये, गंजामध्ये, कशामध्येही पतेलामध्ये तुम्ही याला शेकून घेऊ शकता. तुम्ही आप्पे पॅनमध्ये शेकणार आहे. खाली आपल्याला तेल अप्लाय करायचं आहे.
तर आपल्याला अशा पद्धतीने बाटी ठेवून आलटून पालटून मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत शेकायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून आपली बाटी जी आहे ती आतपर्यंत शिजल्या गेली पाहिजे. बघा आणि किती सुरेख अशी फुललेली आहे आणि ऑटोमॅटिकच त्याचे पदर जे आहे ते वेगळे होत आहे, तुम्हाला समजेलच नंतर. ही प्रोसिजर आपल्याला परत एकदा सांगते मी, मंद आचेवर करायची आहे, शिजवायचा. बघा किती सुरेख कलर आलेला आहे. मग त्याच्या कशा मस्तपैकी घडा उकळलेल्या आहेत. मी तुम्हाला एक बाटी तळून पण दाखवते, तळलेली बाटी आणि हे दोन्ही पण बाट्या मी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की बाटी कशी तळायची आहे. बघा तयार झालेला आहे आपली क्रिस्पी मस्त मूग डाळची बाटी. आता आपण याला उतरून घेऊया. खायला खूप छान लागते, सोबतच ती खूप पौष्टिक पण आहे. दिसायला किती सुरेख दिसत आहे बघा. छान अशी आपली बाटी तयार झालेली आहे. आता आपण ही बाटी उतरून घेऊया. गरम आहे खूप. मी सर्व बाट्या छानपैकी उतरून घेतल्या. आता मी तुम्हाला बाटी तळून पण दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित. बघा तुम्ही कुठून कशाही पद्धतीने तळून किंवा अशा पद्धतीने आप्पे पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये कशामध्येही बाटी जे आहे ते भाजून घेऊ शकता. तळताना तेल आपल्याला फक्त गरम करायचं आहे, अगदी गरम करायचं नाही, तर आपली बाटी वरून शेकल्या जाईल, म्हणजे शिजल्या जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील. तर आपल्याला तेल गरम करायचं आहे. मंद आचेवर आपल्याला बाटी जी आहे ती तळून घ्यायची आहे. बघा ही बाटी तळलेली आहे. बाकी आपण आप्पे पॅनमध्ये केलेलं आहे. सोबतच मी केलं होतं कच्च्या कैरीचं थंडगार कढी. तर मी ही रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर माझ्या चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. मस्तपैकी गरमागरम बाटी पातळ बटाट्याची भाजीसोबत थंडगार कैरीचं कढी बरोबर मी सर्व केलं होतं. तुम्हाला माझ्या आजचं दुपारचं जेवण नक्कीच आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि एक छानसं कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या रेसिपींबरोबर. बाय बाय आणि टेक केअर.